जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 140 हा विविध कलमाखाली दाखल झालेला होता। या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिर्याल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथके ही गठीत केलेली होती। सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता। अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात माननीय उच्च न्यायालयात झाली। त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता। आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती। त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे। दुपारी 2:45 वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे। साधारण 12-13 तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात। रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। तर तेलंगणामध्ये असल्याची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने मिळाली, कसं वर्क? बऱ्याच अँगलने तपास कोल्हापूर पोलीस दल करत होतं। त्यामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचे देखील 2 पथकं होती, स्थानिक गुन्हे शाखेचे देखील पथकं गठीत केलेली होती। जी माहिती बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसारमाध्यमांमधून देखील मिळत होती। मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता। त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली होती। काही टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते, काही वाहनं होती। एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पथकं ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली होती। तो फरार असताना कुठल्या वाहनांचा वापर करत होता, लोकेशन केली? आता ही सर्व बाब आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल, तर मागील 1 महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठे कुठे आरोपीने वास्तव्य केलेलं आहे, कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे, तो सर्व तपास केला जाईल। कोणी या सगळ्या महिन्याभराच्या काळामध्ये त्याला आश्रय दिला, त्यांच्यावर देखील आता कारवाई होऊ शकते? तो तपासाचा भाग आहे। तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। जेव्हा अटक केलं तेव्हा तो हॉटेलमध्ये होता, कुणाच्या आश्रयाखाली होता, असं काही आढळलं? हे सर्व गोष्टी आता ज्या आहे त्या तपासाचा भाग आहे, कारण त्याला अटक झालेली नाही, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 24 तासाच्या आत माननीय न्यायालयात हजर करावं लागतं। तर सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे। साधारण 12-13 तास प्रवास करून पोहोचेल रात्री। त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल। जे लोकेशन होतं ते शहरातलं लोकेशन होतं, ते शहरातलं लोकेशन, भाग जो आहे तो शहरातील होतं, शहरातील होतं। चंद्रपूरमध्ये एक राजकीय होती, त्याची पद्धत होती का? त्याची चौकशी देखील झाली का? 100% चौकशी होईल। आता आरोपीला ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये घेऊन आणतील, तपास जे पथक गेलेलं होतं, अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस कोठडी मिळेल त्यामध्ये या सर्व गोष्टींची चौकशी होईल। गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर पोलिसांच्यावरती एक शंका उपस्थित केली जात होती की याला जाणून-बुजून अटक केले जात नाही, कारण कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे त्याचे फोटो होते, असं देखील आरोप आहे ते विरोधी पक्षाकडून करण्यात आलेले आहेत। काय नेमकं याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे, कारण आरोपीला ॲड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ॲड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच मान्य उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती। त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते। त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील, त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी माननीय न्यायालयात केला होता आणि त्याचीच परिणिती होती की जो 17 न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला। गुन्हा दाखल झाल्यानंतर आठवडाभरानंतर त्यानं आपला मोबाईल आहे तो पत्नीकडे जमा केला आहे। हा सगळा प्रकार म्हणजे दिरंगाई करणं किंवा पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यानं केलंय असं दिसतंय। तीच बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन माननीय न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला आहे। कोल्हापूर आणि नागपूर किंवा चंद्रपूर हे अंतर खूप प्रचंड आहे। काय अडचणी येत होत्या या महिनाभरामध्ये? एकीकडे तुमचा तपास चालू होता, मात्र शंका देखील उपस्थित नाही, सध्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते, जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल, इंटरनेटचा वापर करत असेल। परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात। त्यामुळे जे माहितगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो, परंतु त्याला रिझल्ट मिळतो। तर अंतरिम जामीन त्याला ज्यावेळी मंजूर केला गेला त्यावेळी शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या। तो अंतरिम जामीन त्याला देत असताना तुम्हाला किंवा सरकारी पक्षाला
ते म्हणणं घेतलं गेलं नव्हतं का काय नक्की त्या- माननीय न्यायालयामध्ये ज्यावेळेस आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळेस तो अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ॲड इंटरिम रिलीफ दिलेला होता आणि अटकपूर्व जामिनावर सुनावणी ठेवली होती. त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती, परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये अपील केलेलं होतं आणि मग माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा. पण अंतरिम जामिनासाठी अर्ज केला याची कल्पना पोलीस असतील किंवा सरकारी पक्षाला दिली गेली नव्हती का? कारण त्या- कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते. ॲड इंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवतं. सरकार- एक महिना चकवा देत असताना प्रशांत कोरटकरनं म्हणजे कशा पद्धतीनं तो चकवा देऊ शकतोय असं वाटतं, कारण एक महिना तरी आता तो तपासाचा भाग आहे. सर या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही एका बाजूला तपास करत असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री खात्याचे प्रमुख म्हणून सांगत होते की कुठेही लपला तरी त्याला अटक करू. मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू होतं का? आता ज्यावेळी पहिला तुम्ही सांगितलं की अटक केली त्यावेळीची रिॲक्शन काय? नाही, मुख्यमंत्र्यांचे पहिल्या दिवसापासूनच आदेश आहे की महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला कोणीही पाठीशी घालू नये आणि शासन असेल किंवा प्रशासन असेल ते देखील पाठीशी घालणार नाही. त्यामुळे जो युक्तिवाद माननीय सत्र न्यायालयात केला गेला, उच्च न्यायालयामध्ये केला गेला आणि आज देखील सुनावणी होती, मागच्या आठवड्यात देखील सुनावणी पार पडली, त्यावेळेस देखील विरोध हा संबंधित तपासी अधिकारी किंवा कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे याच्या अटकपूर्व जामिनाला. विरोधी पक्षाकडून असंही म्हटलं जाते की याला कोल्हापूर पोलिसांनी पकडलं नाही तर त्याने स्वतःहून सरेंडर झालाय. काय खरं आहे? नाही, आता मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काय बोलतो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.